नमस्कार, मी तुळशीराम शेळके. आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज. वाढदिवस म्हटलं की वेगवेगळ्या फटाक्यांची आतषबाजी येते. वाढदिवस म्हटलं की वेगवेगळ्या मिष्टान्न भोजनाची आरास येते. वाढदिवस म्हटलं की वेगवेगळे बॅनर्स आणि वेगवेगळ्या फटाक्यावरती मोठ्या प्रमाणात प्रचंड असा खर्च केला जातो. परंतु आज लातूरमध्ये एक आगळ्या पद्धतीनं हा वाढदिवस आपला साजरा केलेला आहे. ते म्हणजे नवनाथ वाघमारे. नवनाथ वाघमारे हे BCFचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष आहेत. त्यांनी या वाढदिवसाचं औचित्य साधून भारतीय संविधान जनजागृती अभियान हा छोटासा कार्यक्रम इथं राबवला आहे. जरी कार्यक्रम छोटासा असला तरी याची व्याख्या, याची संकल्पना खूप मोठी आहे. नेमकं आम्हाला या संविधानाची जनजागृती का करावी लागते, आजच्या या येणाऱ्या पिढीमध्ये, या 21व्या शतकामध्ये संविधानाबद्दल जागृती करण्याच्या मागचा काय भूमिका आहे, नेमकं काय कारण आहे, हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत नवनाथजी वाघमारे. आपण ही संविधानाबाबत जनजागृती अभियान राबवत आहे आपल्या वाढदिवसानिमित्त. तर नेमकं याचं कारण काय किंवा यामागची भूमिका काय? या ठिकाणी भारत देशामध्ये अनेक जाती आणि अनेक पंथाचे लोक या ठिकाणी राहतात. परंतु या ठिकाणी संविधानाची पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही आणि संविधानाच्या विरोधात रोज काही व्यक्ती वक्तव्य करत आहेत आणि हे व्यक्ती संविधानाच्या विरोधात वक्तव्य करून संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. आणि हा जो प्रकार आहे, या प्रकारामधून जे दीनदलित आहेत किंवा जो उपेक्षित वर्ग आहे, ह्या वर्गावर अन्याय होणार आहे. आणि ह्या वर्गावर अन्याय होणार असल्यामुळे आम्ही या ठिकाणी BCFच्या माध्यमातून संविधान जनजागृती मोहीम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. त्यामुळे जो तुम्ही संविधानाविषयी तुमच्या मनामध्ये जो विरोध आहे, संविधानाचा जो तुम्हाला विरोध आहे, विरुद्ध संविधानाच्या वक्तव्य तुम्ही दररोज करत आहात, हे कशासाठी करत आहात? आणि तुम्ही रोज संविधानाच्या विरोधात वक्तव्य करत आहात आणि संविधानाच्या अपमान करत आहात आणि संविधानाची अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही. सर्व कायदे आणि सर्व जे शासकीय नियम येत आहेत ते संविधानाच्या विरोधात येत आहेत आणि सर्व बहुजनांच्या आणि उपेक्षित वंचित वर्गांच्या विरोधात जे नियम येत आहेत आणि जे कायदे कानून तयार करत आहात, ही निश्चित खेदाची बाब आहे. त्यामुळे संविधानाचं रक्षण करणं हे सर्व बहुजन समाजाचं एक कर्तव्य आहे. नाही, म्हणजे संविधानामधील ज्या तरतुदी आहेत, संविधानामधील जे अधिकार आहेत, त्या अधिकारावर घाला घातला जातोय किंवा त्या संविधानामधील मूळ कलम बदलली जात आहेत असं आपल्याला म्हणायचे का? संविधानामध्ये अनेक घटना दुरुस्ती आतापर्यंत केलेल्या आहेत आणि संविधान बदलण्याचा पूर्ण डाव आतापर्यंत काही या व्यवस्थेने केलेला आहे. परंतु बाबासाहेबांनी या देशासाठी एकदम दर्जेदार आणि चांगलं संविधान दिलं आहे. परंतु हे संविधान आणि हे नियम काही लोकांच्या डोळ्यामध्ये खुपत आहेत आणि आम्ही ह्या संविधान बदल होऊ देणार नाही. आणि संविधान जो बदल करेल, आम्ही त्यांना योग्य न्याय धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच संविधानाप्रती असलेलं प्रेम आणि संविधानाप्रती असलेली जागृती छोट्याखानी निर्माण करण्याचं कार्य नवनाथजी वाघमारे करत आहेत. या संविधानाचे गाडे अभ्यासक म्हणता येईल किंवा या संविधानाप्रती प्रेम असलेले, त्याचबरोबर संविधानाला मानणारे आपल्यासोबत अण्णा नरसिंगे आहेत आणि आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत. काय सांगाल सर, हे संविधान जनजागृती अभियान नवनाथजी वाघमारे यांनी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सुरुवात केलेली आहे. तर हा उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून ते करतायत, परंतु आत्ताचा हा उपक्रम आपल्याला कसा वाटतो किंवा या उपक्रमाबद्दल आपण काय सांगाल? प्रथमतः पत्रकार महोदयाने मला संविधानाचे गाडे अभ्यासक म्हटले. मी गाडे अभ्यासक नाही, मी संविधानाचा समर्थक आणि अनुयायी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या प्रसंगी नवनाथ वाघमारे सरांनी जो आपला वाढदिवस साजरा, कोणी केक कापून करतो, कोणी आतिषबाजी करून करतो, अमाप खर्च करून केला जातो, परंतु महामानवांच्या विचारांचा वारसा आणि महामानवांच्या विचाराचे प्रसार आणि प्रचार करण्याचं काम ते पूर्वीपासून करत आलेले आहेत. आणि संविधानाविषयी ते अतिशय भावनिक असतात आणि संविधानाप्रती त्यांच्या मनामध्ये निस्सीम प्रेम आहे, यात काही शंका नाही.
आणि आज त्यांनी जवळपास या वाढदिवसाच्या निमित्तानं जवळपास संविधानाच्या ज्या काही प्रमुख तरतुदी आहेत जवळपास कलम 1 ते 35 कलमापर्यंत त्यांनी त्याचा उहापोह केला. जे की बरेचसे कलम मला माहीत होते, परंतु काही कलम याचा मला थोडासाही त्याचा गंध नव्हता. ते कलम मला आज ऐकायला मिळाले, त्याची माहिती मला मिळाली आणि माझ्याबरोबर जवळपास 100 जण या ठिकाणी श्रोतेगण होते, त्यांनासुद्धा ऐकायला मिळाली. खरंच वाघमारे सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि वास्तविकता त्यांनी ज्यावेळेस त्यांचं मनोगत व्यक्त करत होते बाबासाहेबांप्रती गद्दारी करणाऱ्या किंवा बाबासाहेबांशी निष्ठा न राखणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी जवळपास 50 कोटेशन वाचून दाखवले आणि ते कोटेशन इतके समर्पक होते, अर्थपूर्ण होते. नक्कीच बुद्धिजीवी लोकांनी विचार करायला पाहिजे आणि संविधानाचं जनजागरण आणि जागृती झाली पाहिजे, त्याचं रक्षण झालं पाहिजे, या मताचा मी आहे. नक्कीच. परंतु का आपल्याला जागृती, संविधानाप्रती जनजागृती व्हायला पाहिजे असं का वाटते नेमकं? त्याचं कारण असं आहे की आपला भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष आपण आज स्वातंत्र्य महोत्सवी वर्ष साजरं करतोय, परंतु खरंच पाहता संविधानाविषयी जनसामान्यामध्ये माहिती आहे का कोणता कायदा, कोणतं कलम, म्हणजे जवळपास खरं तरी शासनाची भूमिका असायला पाहिजे होती की संविधानाचे जे काही प्रमुख कायदे आहेत, प्रमुख कलमं आहेत किंवा जे काही मूलभूत तत्त्व आहेत, संविधानाचं जे काही मूलभूत गाभा आहे तो तरी अभ्यासक्रमात समाविष्ट करून संविधानाची जनजागृती, मला वाटतं की सामान्य माणसापर्यंत शासनाचं काम होतं, परंतु ते झालेलं नाही आहे. आणि जवळपास लोकांना आपले मूलभूत हक्क माहीत नाहीत, कर्तव्य माहीत नाहीत आणि जबाबदाऱ्या पण माहीत नाही. म्हणजे हक्क आले की जबाबदाऱ्या आल्या पाहिजेत आणि जर हक्कच माहीत नसतील तर जबाबदाऱ्या लोकांना कळणार नाहीत. आणि म्हणून शासनाचं प्रातिनिधिक स्वरूपातलं कर्तव्य असं आहे की संविधानातले जे काही मुख्य कलम आहेत, मूलभूत गाभा आहे, तो जनसामान्यापर्यंत गेला पाहिजे आणि म्हणून संविधानाचं या ठिकाणी जनजागृती झाली पाहिजे. आणि ते नवनाथ वाघमारे करतायत, म्हणजे या ठिकाणी दुर्दैवाने शासनानं करायला पाहिजे होतं, परंतु एक सामान्य कार्यकर्ता म्हणून नवनाथजी वाघमारे करतायत, हे याचा मला खूप मोठा आनंद आहे. आणि त्यांच्या पाठीमागं बीशेप संघटना खंबीरपणे उभी आहे आणि बीशेप संघटनेचं ब्रीद आहे की बहुजनाचं हित करणं आणि बहुजनांना शहाणं करणं किंवा बहुजनांना जागृत करणं. आणि संविधान जागृतीच्या निमित्तानं बीशेप संघटना अगदी त्याच्या उक्तीप्रमाणे खरी उतरत आहे असं मला वाटतं. नक्कीच. तर संविधानाप्रती जागृती झाली पाहिजे. खरं पाहिलं तर तितक्याच यांच्या कामामध्ये सहभाग किंवा खारीचा वाटा घेणाऱ्या त्यांच्या पत्नीसुद्धा आहेत, ज्या की त्यांना मुलाची मदत करतात. त्यांची जी वाचन प्रेरणा चळवळ आहे, वाचनाची चळवळ आहे किंवा ग्रंथ वाटण्याची चळवळ आहे, ती ग्रंथ वाचनाची आणि वाटण्याची दोन्ही चळवळी अविरतपणे आजपर्यंत चालू आहेत. खरं पाहिलं तर संविधानामध्ये ज्या 8 सूची आहेत, 22 भाग आहेत आणि 395 कलमं आहेत. या कलमांचं वाचन बहुजनानं केलं पाहिजे, त्या कलमाची माहिती घेतली पाहिजे. आपली मूलभूत कर्तव्य काय आहेत, आपले अधिकार काय आहेत आणि आपली मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत, याचंसुद्धा वाचन होणं तितकंच गरजेचं आहे, असं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला समजताना दिसतंय. कॅमेरामन आदित्य वासाळेसह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, लातूर.